जय भीम मित्रांनो, धम्मलिपी की ब्राह्मी लिपी या संदर्भातल्या जे काही विचार इथे मांडण्यात येणार आहेत त्यापैकी भारताची सर्वात प्राचीन लिपी धम्मलिपी यावर मी माझे विचार आज इथे मांडणार आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की धम्मलिपी या शब्दापर्यंत येण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लिपींची उत्पत्ती कशी झाली आणि नेमका लिपींचा इतिहास काय आहे यावर आपण थोडंसं बोलूयात. मानवजातीच्या इतिहासातल्या ज्या अनेक आविष्कार झालेले आहेत त्यापैकी लिपी विज्ञान हा एक महत्त्वपूर्ण शोध आहे. साधारणतः 15,000 वर्षांपूर्वी पाषाण युगाला प्रारंभ झाला. पाषाणाची अवजारे बनवू लागली. त्यावेळेचा मानव हा शेतीकाम करू लागला आणि गावांची स्थापना होऊ लागली होती. तोपर्यंत लिपींचा विकास झाला नव्हता. किंबहुना ते भाव व्यक्त करण्यासाठी जी लिपी पाहिजे होती ती लिपी तयार झाली नव्हती. साधारणतः 6,000 वर्षांपूर्वी ताम्रयुगाला प्रारंभ झाला. त्यावेळेस नगरांची स्थापना होऊ लागली, वेगवेगळे अवजारं बनवू लागली, शेतीकाम व्हायला लागलं आणि मग लोकांची म्हणजे त्यावेळेसच्या मानवाच्या संचित जमिनाची मोजदाद करण्यासाठी किंवा त्या काळी अस्तित्वात असलेल्या नगर अध्यक्षकांची सूचना किंवा आदेश हे करण्यासाठी किंवा हे लोकांना कळविण्यासाठी लिपींची गरज भासू लागली. आणि मग त्यावेळेस ह्या लिपींची आविष्कार व्हायला सुरुवात झाली. मित्रांनो, प्राचीन भारताची जी सिंधू संस्कृती आहे किंवा मेसोपोटेमिया इथली किंवा इजिप्त इथली संस्कृती, या सर्व संस्कृती ताम्रयुगाच्या प्रतिनिधी आहेत. लिपींचा एकंदरीत जेव्हा आपण अभ्यास करतो तर लक्षात येतं लिपींचा विकास हा 3 स्तरांवर झालेला दिसतोय. म्हणजे सर्वात आधी ही चित्रलिपी, त्यानंतर भावलिपी आणि त्यानंतर ध्वनिलिपी. मित्रांनो, त्यावेळी लिपींची वर्णमाला हे बनवण्यापूर्वी किंवा ती लिहिण्यापूर्वी लिपीचं सर्वात प्राचीन रूप हे चित्रलिपी होतं. म्हणजे विचारांची अभिव्यक्ती ती व्यक्त करण्यासाठी प्राचीन मानवानं आपल्या आसपासच्या चित्रांचा आधार घेतला. मग त्याला होतं ते त्यांनी चित्रित करण्याचा प्रयत्न केला आणि हे चित्रण जे आहे हीच त्याला आपण चित्रलिपी म्हणतो. तर मेसोपोटेमिया येथील चित्रलिपी म्हणजे ज्याला नाव दिलेलं आहे किलाक्षर किंवा इजिप्तमधली हायरोग्लिफिक्स किंवा आपल्या भारतामधले मध्य प्रदेशमध्ये दिसत असलेली बेटका येथील जे गुहा. मित्रांनो, मध्येच थोडंसं जरा डिस्टर्बन्स आलं होतं नेटवर्कचं. तर प्राचीन काळी जेव्हा मनुष्यानं, जे मी सांगत होतो की जेव्हा भाव व्यक्त करण्यापर्यंत जेव्हा त्याची मजल गेली होती त्यावेळेस त्यानं हे भाव व्यक्त करण्यासाठी आपल्या आजूबाजू निसर्गामध्ये असलेल्या अनेक वस्तूंची, अनेक पशूंची आणि ते भाव व्यक्त करण्यासाठी त्यानं त्याचा वापर केला. आणि ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर उष्णता, ह्या उष्णतेसाठी त्यानं जे प्रतीक वापरलं होतं ते म्हणजे सूर्याचं चित्र होतं. किंबहुना दुःख दाखवण्यासाठी त्यानं डोळ्यातून पडणारे अश्रू हे त्याचं दुःखाची प्रतिमा झाली होती. भावलिपी ही चित्रलिपीची पुढची पायरी होय. मनुष्याच्या उत्कर्षाबरोबरच त्यानं व्यक्त केलेली भावना ही त्याला जेव्हा त्यांनी लिपीबद्ध करायचा प्रयत्न केला तर त्याच्या मुखातनं पडलेला ध्वनी हा
प्रयत्न केला आणि ही लिपीच्या विकासामधली तिसरी पायरी होय, ज्यालाच आपण ध्वनिलिपी म्हणतो. देश काल परत्वे ह्या वेगवेगळे आकार त्या ध्वनीला प्राप्त झाले आणि मानव तशा प्रकारचे ध्वनी आणि तशा प्रकारची ध्वनी हे लिपिबद्ध करण्याचा प्रयत्न केला. उदाहरण प्राचीन जे ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये लिपींचा उल्लेख सापडतो त्याच्यामध्ये जैन सूत्र, त्याच्यामध्ये सामोवायांग सूत्र, पय्यावान सूत्र, याच्यामध्ये आपल्याला 18 लिपींची नावं लक्षात येतात. तर बौद्ध ग्रंथ ललित विस्तार याच्यामध्ये आपल्याला 64 लिपींची नावे आढळतात. आता ही 64 लिपी ललित विस्तारामधली किंबहुना जैन ग्रंथांमधल्या 18 लिपींची जी नावं आहेत, सुरुवातीचे 2 लिपी जर सोडल्या तर इतर कुठल्याही लिपींचं अस्तित्व सध्या आपल्याला दिसत नाही. एवढंच काय तर कुठल्याही प्राचीन ग्रंथांमध्ये ह्या लिपींचं वर्णन किंवा ह्या लिपींचा एखादा लेख किंवा हस्तलिखित आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मग ह्याचा वेगवेगळे अनुमान काढण्यात आलेले. अनेक संशोधकांनी याबद्दल आपली मतं मांडलेली आहे. अनेक अभ्यासकांच्या मते ही जी लिपी आहेत, या 64 लिपी म्हणा किंवा 18 लिपी म्हणा, या केवळ नाम मात्र लिपी दिल्या असाव्यात. मात्र प्रसिद्ध भाषा तज्ज्ञ डॉक्टर राजबली पांडे म्हणतात की ह्या ज्या अस्तित्वात असलेल्या त्या भारतातल्या ज्या लिपी होत्या, बहुतांशी लिपी अनेक नगरांपर्यंत सीमित असू शकतात किंवा काही परदेशी देखील असू शकतात, जे इथली लोक वारंवार ती वापरत असू शकतील. काही लिपी काही जमाती पुरत्याच मर्यादित असू शकतात असं देखील त्यांना वाटतंय. आणि म्हणूनच ह्या लिपी त्या काळी जरी अस्तित्वात असल्या तरी त्यांचा वापर हा अतिशय सीमित होता आणि त्यामुळं त्यांना म्हणावं तेवढं प्रसिद्धी मिळालेली नाही. आता ललित विस्तार ग्रंथामध्ये ज्या त्या प्रथम 2 लिपी आलेल्या आहेत त्या म्हणजे ब्राह्मी आणि खरोष्टी आणि इतर बाकीची नावं आहेत. म्हणजे दुसरी यवनवाली आहे, तिसरी, चौथी, 5वी, 6वी मागधी लिपीचं नाव दिसतं, पैशाची लिपीचं नाव दिसतं. अशा अनेक लिपी आपल्याला दिसतात. या इतर लिपींचंही अस्तित्व सध्या आपल्याला नाही चालू आहे, लाईव्ह आहे माझं दिसतंय. कुणाचा? हो हो केलं मी ते. तर मित्रांनो, तर हे सगळं जेव्हा आपण पाहतो तर मग विचार करावा लागतं की ह्या नेमक्या लिपी कुठे आहेत, ह्यांचं अस्तित्व कुठे आहे. आणि मग लक्षात येतं की ह्या ज्या लिपी दिसतात की त्यावेळेच्या संशोधकांनी भारताच्या म्हणजे साधारणतःपणे 19व्या शतकातल्या संशोधकांनी आज दिसत असलेल्या ज्या प्राचीन लिपींचं जे काय प्रमाण आपल्याला सापडतं त्यांनी एक विशिष्ट नावं दिलेली आहे. म्हणजे उदाहरण, अशोकांच्या शिलालेखांची लिपी याला ब्राह्मी म्हटलं गेलेलं आहे. तसंच अशोकांच्या शिलालेखांच्या अफगाणिस्तानमधल्या लिपी त्यांना खरोष्टी म्हटलं गेले. इतर मात्र बाकींच्या लिपींची कुठलीही नावं किंबहुना ते कुठे अस्तित्व आहे याबद्दल मात्र काहीही कोणी बोलायला तयार होत नाहीये. आता आपण विचार करूया की सम्राट अशोकांनी जी लिहिलेली लिपी आहे, जे शिलालेख आहेत, हे भारतातले सर्वात प्राचीन शिलालेख होय. म्हणजे एक असं बोललं जातं की भारताचा लिखित इतिहासाचा प्रारंभ सम्राट अशोकांच्या शिलालेखांपासून होतो. आणि मग त्याच्या आधी 1-2 ठिकाणी आपल्याला 2 ठिकाणी जे शिलालेख सापडलेले आहेत. मग सम्राट अशोकांच्या लिपीला नाव देण्यात आलेलं आहे ते म्हणजे ब्राह्मी. आता ह्याला कारण काय? इथे एक थोडासा मला इतिहास तुम्हाला सांगावासा वाटतो. सम्राट अशोकाच्या शिलालेखांचं सर्वात पहिल्यांदा लिप्यांतर आणि भाषांतर किंबहुना वाचन हे जेम्स प्रिन्सेपनं 1837 साली केलं. त्यांनी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तेव्हा त्यांना लक्षात आलं
की भारताचे सर्वात प्राचीन शिलालेख आहे ते, किंबहुना हा सगळा लिखित इतिहास हा शिलालेखांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जेम्स प्रिन्सेपला त्यावेळेस ह्या लिपीचं नाव काय असावं हे माहीत नव्हतं. आणि एक सांगितलं जातं की त्यानं आपल्या ऑफिसमध्ये, त्यावेळेस जेम्स प्रिन्सेप अलाहाबादमध्ये होता, तेव्हा त्याच्या ऑफिसमधले काही लोकांना त्यांनी विचारलं, जे स्थानिक होते, अलाहाबादमध्ये राहणारे ब्राह्मण पंडित होते, तर त्यांना त्यांनी विचारलं की ह्या शिलालेखांच्या लिपींचं नाव काय आहे, हे तुमच्या ग्रंथांमध्ये लिहिलं असावं. आणि त्यावेळेस त्यातल्या ज्या ब्राह्मण सहकारी होते त्यांनी सांगितलं, ही लिपी तर आमच्या कुठल्या ग्रंथांमध्ये आम्हाला वाचायला मिळत नाहीये, मात्र आमची अशी धारणा आहे की ही सृष्टी ब्रह्मदेवानं बनवलेली आहे आणि ही लिपी पण त्यानंच बनवली असावी, आणि म्हणून त्याचं नाव आपण ब्राह्मी लिपी देऊया. जेम्स प्रिन्सेपने ते मान्य केलं नाहीये आणि त्यानं त्याला जे नाव दिलं होतं ते नाव होतं लठ. लठ हे नाव सम्राट अशोकांच्या जे स्तंभ शिलालेख आहे त्याच्यामध्ये लठ असं नाव येतो. लठ म्हणजे कॉलम, म्हणजे स्तंभ. तर त्याला वाटलं ही स्तंभावर लिहिले म्हणून त्यांनी लठ म्हटलं. कालांतरानं त्याला शास्त्रज्ञांना, इथल्या संशोधकांना त्याला इंडो पाली म्हटलं. काही नंतरच्या काळामध्ये अशोकन स्क्रिप्ट म्हटलं, इंडिक स्क्रिप्ट म्हणण्यात आलं. जेम्स प्रिन्सेपनं त्याला सुरुवातीला इंडिक स्क्रिप्ट म्हटलं, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सम्राट हे सारे शिलालेख सम्राट अशोकांनी लिहिले, त्यावेळेस त्यांनी या शिलालेखांना अशोकन स्क्रिप्ट म्हणजेच अशोकन लिपी असं म्हणण्याचं त्यांनी तिथं लिहून ठेवलेलं आहे. कालांतरानं 19व्या शतकाच्या उत्तरार्ध या मधल्या काळामध्ये अनेक संशोधक या लिपींचा, या शिलालेखांचा अभ्यास करत होते, त्याचा शोध घेत होते. त्या काळामध्ये ब्युलर, जॉर्ज ब्युलर हे भारतात येऊन स्थायिक झाले होते आणि ते त्याचा अभ्यास करत होते. त्यांचा मित्र फ्रेंच टेरिन डी लॅकोपोरी हा देखील एक भारतीय भाषांमधला तज्ज्ञ समजला जात होता, जो ब्युलरचा मित्र होता. हे देखील भारतात येऊन या लिपींवर अभ्यास करत होते. आणि अभ्यास करता करता जे सम्राट अशोकांचे शिलालेख जे दोन भागांमध्ये आपल्याला दिसतात, म्हणजे उत्तरेकडे आत्ताच्या कंदाहार अफगाणिस्तानमध्ये शिलालेख दिसतात, इकडे शहाबाजगडी पाकिस्तानमध्ये दिसतात, आणि त्याचबरोबर भारताच्या संपूर्ण खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यावेळेस जेम्स प्रिन्सेपनं त्यांना उत्तरेकडच्या भागाच्या शिलालेखांना नॉर्थन अशोका असं नाव दिलं होतं, आणि खालच्या बाजूला दक्षिणे भागे म्हणजे भारतात सापडलेल्या सर्व शिलालेखांची नावं सदर्न अशोका म्हणजे दक्षिणी अशोकन लिपी आणि वरच्या बाजूला उत्तरी अशोकन लिपी असं नाव देण्यात आलं होतं. पण ह्या लोकांनी, संशोधकांनी, ब्युलर आणि लेकोपरे यांनी अभ्यास केला आणि नंतर त्यांनी अभ्यासाअंती असं ठरवलं, भारतीय संस्कृतीमध्ये ब्रह्मदेवाला प्रचंड मान आहे, किंबहुना एक अशी मान्यता, एक अशी धारणा इथं आहे की ही सृष्टी ब्रह्मदेवानं बनवलेली आहे आणि म्हणून ही लिपी देखील त्यानं बनवली असेल आणि म्हणून त्याचं नाव आपण ब्राह्मी ठेवूया. लॅकोपुरीनं हे नाव सजेस्ट केलं आणि लगेच त्याचं अनुमोदन जॉर्ज ब्युलरनं देऊन टाकलं. त्याच्यानंतर लगेच भारतामधले जेवढे संशोधक होते त्यांनी हे लगेचच ॲक्सेप्ट केलं, त्यांनी मान्यता दिली. मित्रांनो, इथं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लॅकोपोरी किंवा ब्युलरनं ब्राह्मी लिपीसाठी जे कारण दिलेलं आहे, जे प्रमाण दिलेलं आहे, ते पाहणं खूप गरजेचं आहे. लॅकोपोरीनं आणि जॉर्ज ब्युलरने आपल्या लेखांमध्ये लिहून ठेवलेलं आहे की भारतामध्ये सगळ्यात प्राचीन ग्रंथ त्यांना जे दिसले ते म्हणजे नारद स्मृती, नंतर नारद स्मृती नंतर दिसलेलं आहे ते म्हणजे, मी इथं मुद्दाम लिहून ठेवलेलं आहे, बृहस्पती स्मृती आणि मनुस्मृती. त्याचं असं म्हणणं आहे की ह्या तिन्ही ग्रंथांमध्ये असं मान्य केलेलं आहे की ब्रह्मदेवानं ही पृथ्वी निर्माण केली आणि ही लिपी ब्रह्मदेवानं या जगाचा हिशोब लिहिण्यासाठी जी लिपी वापरली ती ब्राह्मी लिपी होय.
मित्रांनो, हे मी म्हणत नाहीये, ब्युलरनं आपल्या पुस्तकामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. त्याचे पाहिजे तर मी संदर्भ पण देऊ शकतो तुम्हाला. बरं, आता हे जे लिहिलेलं हे ब्युलरनं लिहिलेलं आहे की याला ब्राह्मी लिपी का म्हणावं. त्याला ल्युकेपेरेने आणखीन एक कारण दिलेलं आहे. त्यांच्या मते वेद पंडित सायनाचार्य हे 13व्या शतकामध्ये एक संस्कृत पंडित होऊन गेले आणि त्यांनी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे की ब्रह्मदेवाची स्तुती गाण्यासाठी इथले ब्राह्मण ज्या स्तुतींचा उपयोग करत होते किंवा वापर करत होते, त्या स्तुतींना लिपिबद्ध करण्यासाठी जी लिपी त्यांनी वापरली तिचं नाव आहे ब्राह्मी. आता या सायणाचार्यांच्याही पूर्वी म्हणजे 7व्या शतकामध्ये अमरसिंह नावाचे एक संस्कृत पंडित होऊन गेले. अमरसिंहानं अमरकोश हा संस्कृत शब्दकोश लिहिला. ह्या शब्दकोशामध्ये ब्राह्मी हा शब्द येतो. पण अमरसिंहांनी अमरकोशामध्ये ब्राह्मी ह्या शब्दाचा जो अर्थ दिलेला आहे तो 3 वेगळे अर्थ दिलेले आहेत. पहिला अर्थ म्हणजे त्यांनी असं लिहिलेलं आहे, एक झाड किंवा वनस्पती. दुसरा अर्थ सरस्वती किंवा दुर्गा या देवतेंची नावं. तिसरा अर्थ त्यांनी दिलेला आहे तांब्याचं एक गोलाकार भांड, याला त्यांनी ब्राह्मी म्हटलेलं आहे. परंतु अमरसिंहानं आपल्या ग्रंथांमध्ये, आपल्या अमरकोशांमध्ये कुठेही त्यांनी ब्राह्मी हे लिपी आहे असं म्हटलेलं नाही. आणखीन एक पुरावा इथं दिला जातो ब्राह्मी लिपीसाठी की जैन ग्रंथांमध्ये जे नाव दिलेलं आहे ते बंबी नाव आहे, हे म्हणजे ब्राह्मी. आता मित्रांनो विचार करा, जैन ग्रंथांच्या सामवायन सूत्र, पय्यवान सूत्र ह्याच्यामध्ये 18 लिपींची नावं आहेत. पहिलं नाव आहे बंबी, दुसरं नाव आहे यवनावली आणि तिसरं चौथं असे सगळे वेगवेगळे नावं आहेत. बरं, आता बंबी हे नाव का दिलं? जैनांचं असं मत आहे की त्यांचे जे पहिले गुरु होऊन गेले म्हणजे पहिले आचार्य भगवान ऋषभदेव, तर या ऋषभदेवानं आपल्या मुलीला, ज्या मुलीचं नाव होतं बंबी, तिला जे अक्षर ज्ञान दिलं, तर ते जे अक्षर शिकवली, तर त्यांनी आपल्या मुलीच्या प्रेमाखातर, मुलीवर असलेल्या प्रेमाखातर त्या अक्षरांना जी नावं दिली ती म्हणजे बंबी हे नाव त्यांनी दिलं. आता मी तुम्हाला आणखीन एक उतारा ह्यातलं दाखवून देतो की ह्याच ग्रंथांमध्ये असं लिहिलेलं आहे, बंबी नामंग लिवी अठ्ठसविहा लिखाविहाने पय्यती तम बंबी. म्हणजे बंबी नामंग लिपी म्हणजे ब्राह्मी नावाची लिपी, 28 लिखाविहाने म्हणजे जे 18 लिपी आहेत, पय्यती तम बंबी, ह्या 18 लिपींची नावे बंबी आहेत. आता हे मी नाही, पुन्हा ते सामयांक सूत्र या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, ज्या ओळीचा ब्युलरनं देखील आपल्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजे काय, ज्या जैन ग्रंथांमध्ये ज्या 18 लिपी आहे त्या सगळ्याच्या सगळ्या बंबी जर असतील, तर मग लॅकोपरी म्हणा किंवा ब्युलरनं नेमक्या कुठल्या लिपीला ब्राह्मी म्हणलं पाहिजे असं काय लिहिलंय का त्यांनी कुठे? तसा कुठेही उल्लेख केलेला दिसत नाहीये. मग आता पुढचा प्रश्न आपल्या समोर येतो की ह्याच्यामध्ये ब्युलरचं नेमकं काय म्हणणं आहे. आणि मी मुद्दाम ब्युलर यासाठी करतोय कारण त्या काळामध्ये ब्युलरने जे ग्रंथ लिहिले, जी पुस्तकं लिहिली, आणि ब्युलर हा जो इंडोलॉजिस्ट आहे त्या काळचा जगप्रसिद्ध इंडोलॉजिस्ट आहे, त्याच्यानंतर लॅकोपरी, त्याच्यानंतर मोनियर विलियम्स, त्याच्यानंतर वेगळे या ब्युलरचेच समकालीन होते आणि त्यांचं नाव होतं मॅक्स मुलर. आता दुसरं म्हणजे ते सांगायचं मला
की आत्ताचे जे इंडोलॉजिस्ट आहेत जगभरामध्ये जे जगप्रसिद्ध आहेत ते म्हणजे रिचर्ड सॉलोमन आहेत, एक आहे हॅरी फाल्क म्हणून एक आहेत, आणि भारतातले काही तज्ज्ञ आहेत. भारतापैकी जे तज्ज्ञ आहेत त्यापैकी एकाचं नाव आहे डॉक्टर अनिर्बान दास. यांच्याबद्दल मी आपल्याला सांगणारच आहे. मात्र मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं की मॅक्स मुलर जे ब्युलरच्या समकालीन होते आणि ज्यांच्या ब्युलरने आपल्या ग्रंथात वापरले, ते मॅक्स मुलर या ब्राह्मीबद्दल काय म्हणतात हे वाचूया. मॅक्स मुलर असं म्हणतात की द हिस्ट्री ऑफ एन्शंट संस्कृत लिटरेचर या ग्रंथामध्ये असं लिहितात, पान नंबर 497 मध्ये, देर इज नॉट अ सिंगल एल्युजन इन द वेदिक हिम्स टू प्रूव्ह anything connected with writing. Throughout the whole Brahmanas period, there is no mention of writing materials, whether it is ink, whether it is bark of trees or skin. विचार करा मॅक्स मुलर काय म्हणताय. देर इज नॉट अ सिंगल एल्युजन. एल्युजन म्हणजे प्रमाण. मध्ये वैदिक काळामध्ये कुठेही लिखावट केल्याचं प्रमाण कुठेही आपल्याला सापडत नाही. पुढच्या या ठिकाणी ब्युलरने आपल्या या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे आणि त्या ग्रंथाचं नाव असं आहे ऑन द ओरिजिन ऑफ द इंडियन ब्रह्मा अल्फाबेट. हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये ब्युलर स्पष्टपणे लिहितात, द कन्व्हिनियंट लिजंड म्हणजे मिथक, द कन्व्हिनियंट लिजंड सून स्प्रँग इन अ क्रेड्युलस एज that the creator of the world, Brahma, created the art of writing in order to keep the world in proper course or in order to regarding legal transactions. पुढे ते असे world and Brahma and Brahmins. The Hindu boldly fabricated a legend. It is helpful to a religious conviction to a legend. विचार करा and Brahmanas. The Hindu boldly fabricated a legend. म्हणजे इथल्या हिंदू लोकांनी एक मिथक. मित्रांनो, मध्ये मध्ये थोडंसं नेटचा प्रॉब्लेम, आमच्याकडे जरा पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे नेटचा प्रॉब्लेम येतोय. बरं, तर मित्रांनो, आता आपण जे पाहिलं की ह्या वेळेस ब्युलरने देखील आपल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे आणि ह्याचे सगळे रेफरन्सेस उपलब्ध आहेत. त्यामुळं ब्राह्मी लिपीला कशासाठी म्हटलं गेलेलं हे आपण पाहावं. बरं, आता लेक्युपेरेने जे म्हटलं एका ठिकाणी की डावीकडून उजवीकडे लिहिलेली ही ब्राह्मी आणि उजवीकडून डावीकडे लिहिलेली ही खरोष्टी, असं जर असेल तर इसवी सन पूर्व 221 मध्ये त्या काळी इराण प्रांतामध्ये मौर्यांचं जे एक नाणं सापडलं, त्या नाण्यावर उजवीकडून डावीकडं धम्मलिपीमध्ये जी अक्षरं लिहिली गेली आहेत, मग त्याला काय म्हणायला पाहिजे. म्हणजे सगळीच लिपी काय उजवीकडनं डावीकडे लिहिली नव्हती ना, काही डावीकडनं काही उजवीकडनं देखील डावीकडे लिहिण्यात आली होती. आणि मग हे आपण समजून घेतलं पाहिजे. ह्याला जे उत्तर दिलेलं आहे हे अजूनपर्यंत कोणी दिलेलं नाही आहे. मित्रांनो, आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा आपण सम्राट अशोकाचे शिलालेख वाचतो, ह्याच्यामध्ये एक वाक्य येतं, इयम धम्मलिपी देवानम पियेन पियदस्सी रय्यो लेखापेता. आता जेव्हा आपण हे म्हणतोय की इयम धम्मलिपी देवानम प्रियेन प्रियदस्सी रय्यो लेखापित्या, अनेकांनी त्या काळचे जे इंडोलॉजिस्ट होते, मग त्याच्यामध्ये ब्युलर आले, सेनार्थ आले, अनेक लोक आली, यांनी या धम्मलिपीचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलं धर्मलेख. आणि ते म्हणाले, दिस रिलिजियस एडिक्ट्स ऑफ अशोका ऑफ द बिलव्ड ऑफ गॉड्स. एक इथं लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो की धम्मलिपी हा धर्मलेख कसा काय होऊ शकतो. आणि मुळात चूक कुठे झालेली आहे की पाली भाषा
व्याकरण, पाली भाषेचे शब्द हे जसेच्या तसे आपल्याला मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये येऊ शकत नाही, आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे समजून घेतलं पाहिजे. पाली भाषेमधला धम्म हा शब्द पाली त्रिपिटकांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेनं आलेला आहे. वेगवेगळ्या तऱ्हेनं आलेलं म्हणजे उदाहरण, धम्म म्हणजे एक चांगला विचार, धम्म म्हणजे करुणा, धम्म म्हणजे मेत्ता भावना, धम्म म्हणजे मंगल कामना, धम्म म्हणजे भगवान बुद्धांची देशना, धम्म म्हणजे चांगला आचार. आणि हे सगळं जे आहे त्याला धम्माचा अर्थ धर्म होऊ शकत नाहीये. आणि नेमकी इथं एक मोठी घोडचूक इथल्या त्यावेळेसच्या प्रस्थापितांनी केलेली आहे की धम्म हा शब्द संस्कृतमध्ये धर्म झाला, मराठीमध्ये धर्म झाला. आणि त्यामुळंच प्रत्येक गोष्टीचं सांस्कृतिक करणं म्हणजे संस्कृत भाषांतर करणं हा जो उठाठेवपणा इथल्या त्यावेळेसच्या भाषा तज्ज्ञांनी केला, त्यामुळं प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक भाषेला ते संस्कृतशी रिलेट करावे लागले. आणि म्हणूनच सम्राट अशोकांचे शिलालेखांचं देखील आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्या काळच्या भाषातज्ञांनी, लिपीतज्ञांनी सम्राट अशोकाच्या प्रत्येक शिलालेखांना संस्कृत छाया तयार केली, म्हणजे त्याचं संस्कृतीकरण केलं, त्या भाषेमध्ये त्यांनी ते भाषांतरित केलं आणि नंतर त्याचा अर्थ दिलेला आहे. तुम्ही भारताचे प्राचीन कुठलेही ग्रंथ पहा 18व्या शतकानंतरचे, त्याच्यामध्ये प्रत्येक इंडोलॉजिस्टनी हेच काम केलेलं आहे, जे अतिशय चुकीचं आहे. कारण पाली भाषा स्वतंत्र आहे, संस्कृत भाषा स्वतंत्र आहे. पाली भाषेमध्ये असलेला धम्म शब्द हा धर्म होऊ शकत नाहीये. बरं, दुसरी गोष्ट, अनेक जण आक्षेप घेतात की लिपी म्हणजे लेख. याच ब्युलरचा अभ्यास करून आणि भारतीय संस्कृतीवर अभ्यास करून आज PhD कमवलेले आणि त्यांनी ब्रेड बटर जॅम त्यांचा चालू आहे असे हॅरी फाल्क, जे सध्या आहेत इंडोलॉजिस्ट म्हणून मान्यता त्यांना चांगली प्राप्त आहेत, ह्यांनी देखील ब्युलरचाच अभ्यास केला आहे, ब्युलरच्याच ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे आणि इंडोलॉजिस्ट म्हणून नाव कमवलं आहे. त्यामुळं जसं ब्युलरनं त्या काळामध्ये लिहिलं होतं तसंच हॅरी फाल्कने लिहिलंय की लिपीचा अर्थ 2 अर्थ होतात. एक लिपी म्हणजे स्क्रिप्ट आणि दुसरं लिपी म्हणजे लेख. हा त्यांनी अर्थ दिलेला आहे. आता हा अर्थ जो काढलेला आहे त्यांनी, तो कदाचित काही संस्कृत ग्रंथांमधनं वाचून काढलेला आहे. कारण एक गोष्ट साधी सोपी सरळ आहे की जर व्याकरणाचा आपण अभ्यास केला आणि त्याला जर पाणिनी व्याकरण आपण अभ्यास केला किंवा मौगल्यान व्याकरणाचा अभ्यास केला तर लिपी आणि लेख हे दोन्ही वेगळे 2 शब्द आहेत. लिपीची उत्पत्ती हे लिप धातूपासून झालेली आहे आणि लेखची उत्पत्ती लिख धातूपासून झालेली आहे. दोन्हीचा अर्थ वेगळा आहे. लिपी ही इंडिपेंडंट आहे. लिपीचा अर्थ लेख होऊ शकत नाही, कारण लिपी म्हणजे लेख नाहीये. लिपी म्हणजे अक्षर आणि लेख म्हणजे अनेक अक्षरांचं समूह म्हणजे लेख होतोय. म्हणजे लेख लिपीवर डिपेंडेंट आहे, पण लिपी लेखावर डिपेंडेंट नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. अल्फाबेट्स मेक सेंटेन्सेस. Sentences do not make alphabets, whereas sentences are dependent on alphabets. हे साधी सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, ही लक्षात घेतली पाहिजे आपण. बरं, आता जर सम्राट अशोकाच्या काळी किंवा सम्राटला धम्मलिपी म्हणजे धम्मलेख म्हणायचा असता तर मग अशोकाने परत लेखापेता का बरं लिहिलाय? लिखिता शब्द का बरं आलाय? लिखिता शब्द आलेला आहे, लेखिता आलेला आहे, लेखा हे अशोकाने. मग त्यांनी स्पष्ट शब्दात सम्राटांनी लिहिलं असं, इयम धम्मलेख देवानम पियेन पियदसीन रय्यो लेखापिता. काय फरक पडला असता त्यांना? जर त्यांना धम्मलिपी हा धम्मलेखच म्हणायचा असता तर त्यांनी तसा उल्लेख केला असता. आणि जसे हे इतर संशोधक म्हणतायत की ब्राह्मी लिपी खूप प्राचीन, अशोकाच्याही पूर्वीची असेल,
आणि जर ह्या लिपीला ब्राह्मी म्हटलं असतं तर सम्राट अशोकाने लिहिलं असतं इयम ब्राह्मी लेपी किंवा इयम ब्राह्मी लेख देवानम पियदस्सिनी. का बरं त्यांनी ब्राह्मी शब्दाचा उपयोग केलेला नाहीये, हा मोठा प्रश्न आहे. आता काही जण म्हणतात कुणी असं लिहित नाही, मी या लिपीत लिहितोय, म्हणजे मी ब्राह्मी लिपीत लिहितोय, मी धम्म लिपीत लिहितोय, असं कोण लिहित नाही. असं जर नसेल तर 8व्या शतकापासून तर 11व्या शतकापर्यंतचे सगळे मॅन्युस्क्रिप्ट चाळा. शारदा लिपीमधले, सिद्ध मात्रिका लिपीमधले, भुजीमोल लिपीमधले सगळे हस्तलिखित चाळा, सगळे ग्रंथ चाळा. त्या ग्रंथांमध्ये पहिल्या पानावर स्पष्ट लिहिलेले, मी हे भुजीमोल लिपीमध्ये लिहित आहे, मी हे शारदा लिपीमध्ये हा ग्रंथ प्रस्तुत करत आहे, किंवा मी हा ग्रंथ सिद्ध मात्रिका लिपीमध्ये लिहित आहे. का बरं 18व्या ते 11व्या शतकातल्या ग्रंथकारांनी लिपीचं नाव लिहिलंय? त्याचं महत्वाचं कारण म्हणजे 8व्या ते 11व्या शतकामध्ये आपल्या इथं प्रचंड वेगवेगळ्या प्रकारच्या लिपी अस्तित्वात होत्या, वेगवेगळ्या भाषा अस्तित्वात होत्या. ग्रंथकाराला हे लिहून दाखवायचं होतं की मी या लिपीमध्ये हा ग्रंथ लिहितोय, म्हणून त्यांनी ते लिहिलंय. मित्रांनो, सम्राट अशोकाच्या काळी देखील जसं ललित विस्तारमध्ये आपण म्हणतो 64 लिपी होतील, तर माझ्या मते माझा एक अंदाज आहे, आणि जो अभ्यासपूर्ण अंदाज मी लवकरच प्रस्तुत करणार आहे, सम्राट अशोकाच्या काळी 300 पेक्षा जास्त लिपी अस्तित्वात होत्या. आणि ह्या लिपींमधनं, कारण ह्या सगळ्या प्रादेशिक लिपी होत्या, अनेक छोट्या छोट्या नगरांच्या लिपी होत्या. सम्राट अशोकाचं राज्य एवढं प्रचंड मोठं होतं, म्हणजे विचार करा, अफगाणिस्तान पासून ते केरळपर्यंत, आणि ह्या बाजूला इकडे पेशावर पासून तर कलिंग आणि ब्रह्मदेशापर्यंत हे राज्य पसरलेलं होतं. इथं थोडी सगळीकडे एकच भाषा, एकच लिपी असेल. अनेक वेगवेगळ्या लिपी होत्या, अनेक वेगवेगळे भाषे बोलले जात होते. मात्र या सगळ्या लिपींमधनं धम्मलिपी ही दगडावर लिहिण्यासाठी सर्वात योग्य लिपी आहे, हे अशोकाला इथं नमूद करायचं होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या शिलालेखमध्ये लिहिलं इयम धम्मलिपी देवानम पियेन प्रियदस्सीन रंयो लेखा पिता. अनेक लिप्यांमध्ये असलेली, अनेक लिप्या असताना त्यांनी ते मुद्दाम लिहिलेलं आहे, कारण लोकांना कळावं. दुसरी महत्वाची गोष्ट, जशा अनेक त्या काळच्या लिप्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकल होत्या, स्थानिक होत्या, मात्र सम्राट अशोकांच्या संपूर्ण राज्यामध्ये सर्व लोकांना धम्मलिपी वाचता येत असावी. कारण सम्राट अशोकांचे जर शिलालेख आपण पाहिलेत तर भारताच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये, ते जिथं जिथं त्यांचं राज्य होतं तिथे तिथे त्यांनी हे शिलालेख उभारले, स्तंभलेख उभारले, प्रस्तरलेख उभारलेत. त्याचं कारण होतं, आणि हे सगळे प्रस्तरलेख, हे सगळे शिलालेख, स्तंभलेख त्यांनी धम्मलिपीमध्ये लिहिले आणि पाली आणि प्राकृत भाषेमध्ये लिहिले. त्याचं महत्वाचं कारण होतं, त्या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला हे धम्मलिपी ही समजत होती, ही लिपी वाचता येत होती. आणि ही लिपी, ज्या लिपींमधनं जी भाषा व्यक्त होती ती म्हणजे पाली आणि प्राकृत. याचाच अर्थ सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये संपूर्ण लोकांना, सगळ्या लोकांना पाली भाषा अवगत होती, प्राकृत भाषा अवगत होती, आणि सगळ्यात महत्त्वाचं धम्मलिपी देखील अवगत होती. अन्यथा सम्राट अशोकांनी एवढं प्रयत्न, कष्ट घेतलेच नसते ना. त्यांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या लिपींमध्ये लिहून ठेवलं असतं. धम्मलिपीमध्येच का लिहिलं, एकाच लिपीमध्ये का लिहिलं? कारण हीच लिपी सर्वमान्य लिपी होती, आणि ह्याच लिपीमध्ये लोकांना वाचताही येत होतं, आणि एक कॉमन लिपी होती, एक कॉमन लँग्वेज होती. आज भारतात जसं प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे, प्रत्येक राज्याची लिपी वेगळी आहे, सम्राट अशोकांच्या काळी देखील ती स्थिती असावी. मात्र आजही आपण कलकत्त्यामध्ये गेलो किंवा केरळमध्ये गेलो किंवा ओरिसामध्ये गेलो, तर जरी आपल्याला ओरियन भाषा येत नसेल, ओरी भाषा येत नसेल किंवा बंगाली येत नसेल, तरी आपण त्यांच्यावर हिंदी किंवा इंग्रजीमध्ये संवाद साधू शकतो. त्यांनाही ते थोडक्या मोडक्या भाषेत ते आपल्याला उत्तर देऊ शकतात. ही त्यांना कळते आणि आपल्याला ती कसं कळून येते. तसंच त्या काळी देखील असेल. ह्या अनेक लिप्यांमध्ये, अनेक भाषांमध्ये हीच लिपी सम्राट अशोकांनी निवडली. त्याचं कारण इथल्या सर्व लोकांना ती लिपी अवगत होती, आणि येणाऱ्या काळातल्या लोकांना कळावं मी कुठल्या लिपीमध्ये हे शिलालेख लिहिलेत, म्हणून सम्राट अशोकांनी लिहून ठेवलं इयम धम्मलिपी देवानम प्रियेन प्रियदस्सीन रंयो लेखा पिता.
आणि असं एक वेळा नाहीये, 36 वेळा धम्मलिपी लेखिता, लेखापिता आणि लेखिता हे लिपिता हे शब्द आलेले आहेत. आणि मित्रांनो, जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचं लक्षात घेतो तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की हे कशासाठी आपण करतोय, का करतोय. मध्यंतरी एकाने सांगितलं आणि ते लिखित स्वरूपामध्ये आले की परंपरेनं हे नाव ब्राह्मी पडलं म्हणून आम्ही याला ब्राह्मी लिपी म्हणायला पाहिजे. मित्रांनो, कुठली परंपरा, कसली परंपरा आणि कधीपासून सुरू झाली ही परंपरा? रॉबर्ट कस्ट नावाचे एक इंडोलॉजिस्ट होते जे ब्युलरचे समकालीन होते आणि त्यांनी खूप सुंदर एक ग्रंथ लिहिलाय. जर कधी हा ग्रंथ मिळाला तर वाचून काढा तुम्ही. त्यांनी लिंग्विस्टिक आणि ओरिएंटल एसेस नावाची एक सिरीज लिहिलेली आहे. ब्युलरचे ते समकालीन होते. ब्युलरला त्यांनी खूप डिबेट आणि टफ फाईटमध्ये देखील हरवलेलं आहे. ब्युलरच्या प्रत्येक शब्दाला त्यांनी अक्षरशः मुंहतोड जबाब दिलेला आहे आणि या ग्रंथांमध्ये ते लिहितात. आणि लक्षात ठेवा, हे रॉबर्ट कस्ट हे नाव काय खूप छोटं नाव नाही आहे. ब्युलर आणि बाकीच्या मंडळींनी रॉबर्ट कस्टला कधीच वर येऊ दिलं नाही. ही एक शोकांतिका आहे आणि हे सत्य आहे. रॉबर्ट कस्ट हे इंडोलॉजिस्ट होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एशियाटिक सोसायटीचे ते ऑनररी सेक्रेटरी होते. आणि महत्त्वाचं म्हणजे राणी व्हिक्टोरियाची त्या काळामध्ये अपॉइंट केलेले इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये कलेक्टर होते. आणि म्हणून ते अतिशय ज्ञानी होते आणि त्यांनी इंडोलॉजीवर प्रचंड मोठा अभ्यास केलेला होता. या व्यक्तींनी स्पष्ट शब्दामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे आणि ते असं म्हणतात की ह्या ज्या लिपी लिहिल्या गेलेल्या आहेत ह्या लिपींचं मूळ उद्देश काय होता. जर त्यावेळेसची परंपरा म्हणजे नेमकी कुठली परंपरा, आणि त्यांनी असं एक लेख प्रसिद्ध केलेला आहे लेडानमध्ये. त्यामध्ये होतं इंटरनॅशनल इंडोलॉजी कॉन्फरन्स. त्याच्यामध्ये त्यांनी प्रस्तुत केलेला लेख आहे. त्यांच्या भारतीय लिपीशास्त्रावर 1.5 दिवस चर्चा झाली होती आणि ते म्हणतात की जेव्हा मी भारत देश सोडून माझ्या मायदेशी परतलो अभ्यास करण्यासाठी तोपर्यंत सम्राट अशोकाच्या लिपीला नाव होतं नॉर्थन अशोकन किंवा सदर्न अशोकन किंवा इंडोपाली किंवा बॅक्टेरियन पाली. आणि म्हटले 1883 साली जेव्हा ह्या कॉन्फरन्समध्ये मी आलो तर मला आश्चर्य वाटलं आणि आश्चर्याने धक्का बसला की अशोकाच्या लिपींची नावच बदलून टाकली ह्या लोकांनी. कसं काय झालं हे? आणि त्यावेळेस त्यांच्या बाजूला ई सेनार्थ बसले होते आणि ई सेनार्थ मधले अशोकाच्या अफगाणिस्तानमधल्या शिलालेखांना इथून पुढं खरोष्टी म्हणायचं आणि भारतातल्या शिलालेखांना ब्राह्मी म्हणायचं. आणि त्यावेळेस या कस्ट महाशयांनी जॉर्ज ब्युलरचे खिल्ली उडवलेली होती. आणि त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं की ब्युलरनं आणि लॅकोपरानं आणि इथल्या त्यावेळेसच्या इंडोलसने कुठल्या प्रमाणाच्या आधारावर अशोकांच्या लिपीला ब्राह्मी म्हटलेलं आहे. मुळातूनच मित्रांनो त्यांची सिरीज वाचून काढली पाहिजे. त्यावेळेस लक्षात येतं की ही ब्राह्मी लिपी कशी ओढून ताडून आपल्यावर लादण्यात आलेली आहे. कारण ब्राह्मी लिपीला दुसरा शब्द काय, दुसरं प्रमाण काय? 3 प्रमाण आहेत. एक नारद स्मृती मनुस्मृती ग्रंथाचं प्रमाण ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हे विश्व ब्रह्माने निर्माण केलेलं आहे आणि लिपी त्याने त्याचा हिशोब लिहिण्यासाठी वापरली म्हणून त्याला ब्राह्मी लिपी म्हणावं. आपल्याला मान्य असेल तर त्याला जरूर ब्राह्मी म्हणावं. मला हे मान्य नाही म्हणून मी त्याला धम्मलिपीच म्हणणार आहे. दुसरी गोष्ट, ललित विस्तार ग्रंथामध्ये पहिलं नाव आहे ब्राह्मी आणि दुसरं नाव आहे खरोष्टी आणि त्याला ब्राह्मी म्हणण्यात यावं. परंतु ललित विस्तार ग्रंथांमध्ये जी 64 लिपी नावं दिलेली आहेत त्या 10 नंबरच्या चॅप्टरमध्ये असं कुठे लिहिलेलं आहे की अशोकाच्या लिपीचं नाव आहे ब्राह्मी आणि खरोष्टी, असं एक वाक्य मला दाखवून द्यावं. तिसरी महत्वाची गोष्ट, ललित विस्तारामध्ये लिहिलेल्या 64 लिपींपैकी जर पहिली 2 नावं जी आता आपण सोडून दिली, उरलेल्या 62 लिपींचं प्रमाण काय, त्यांचे पुरावे काय आणि ते नेमके कधी लिहिले गेलेले आहेत.
ते कुठेही आपल्याला सापडत नाही. ह्याबद्दल या देशातले आणि जगभरातले इंडोलॉजिस्ट तोंड बंद करून बसलेले. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, जर ब्राह्मी आणि खरोष्टी तुम्हाला दिसतीये तर मागधी लिपी कुठल्या लिपीचं नाव होतं? पैशाची लिपी कुठल्या लिपीचं नाव होतं? यवनावाली हे कुठल्या लिपीचं नाव होतं? मग ते म्हणतील यवन प्रदेशातली होती, ग्रीकची होती. मग ग्रीकच्या प्रदेशाच्या लिपीला यवनावाली म्हणायला पाहिजे की खरोष्टी म्हणायला पाहिजे? हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, सामव्यांग सूत्रामध्ये ज्याला आपण बंबी नाव दिलेलं, तर त्या ग्रंथांमध्ये स्वतः म्हटलेलं की सगळ्याच्या सगळ्या 18 लिपींना बंबी हे नाव आहे. मग ह्या 18 लिपींपैकी नेमकी बंबी कुठली आणि बंबीचा मूळ आधार काय? तर ऋषभदेवांना आपल्या मुलीला जी लिपी शिकवली ती म्हणजे ब्राह्मी. ह्याला प्रमाण काय? ह्याला कुठलंही ऐतिहासिक प्रमाण नाहीये. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण संशोधन करतो आणि जेव्हा ऐतिहासिक संदर्भ पाहिजे असतात, तेव्हा कुठलंही म्हणजे भाषा असू दे, लिपी असू दे, ऐतिहासिक एखादी स्थळ असू द्या, त्याला प्रमाण काय लागतं? एक प्रमाण लागतं, ते म्हणजे आर्किओलॉजिकल म्हणजे पुरातत्वशास्त्रीय प्रमाण. दुसरं प्रमाण लागतं ऐतिहासिक दस्तावेज प्रमाण, म्हणजे कुठेतरी लिखित ग्रंथांमध्ये पाहिजे. तिसरं महत्त्वाचं प्रमाण म्हणजे इपिग्राफिकल रेकॉर्ड्स, म्हणजे ज्याला आपण म्हणतो लिपीशास्त्र किंवा लिपी विज्ञान प्रमाण. आणि चौथं आणि महत्त्वाचं असतं म्हणजे लोकविज्ञान. लोकविज्ञानातून नेमकं काय आलेलं आहे? ब्राह्मी हे नाव 19व्या शतकाच्या पूर्वी कुठल्याही लिपीला नव्हतं. हे नाव 19व्या शतकानंतर लिपीला देण्यात आलेलं होतं. मग सम्राट अशोकाच्या लिपीला जे नाव देण्यात आलं होतं ते अशोकन लिपी, इंडो पाली किंवा बॅक्टेरियन पाली ही नावं देण्यात आली होती. परंतु सम्राट अशोकाची जी त्यांनी स्वतःच्या शिलालेखांना जी लिपी वापरली ती म्हणजे धम्मलिपी, असं धडधडीत प्रत्येक शिलालेख आपल्याला सांगतोय. आणि ह्याच्या पुढे जाऊन मग विचारावं असं वाटतं, जर ब्राह्मी हे नाव इतकं प्राचीन आहे तर कुठल्या ग्रंथामध्ये ब्राह्मी लिपी हे नाव आलंय सांगाल का? मी मगाशी म्हटलं होतं की अमरसिंहांनी अमरकोशामध्ये ते दिलेलं आहे, त्याला 3 अर्थ दिलेले आहेत ब्राह्मीला. एक म्हणजे वनस्पती, दुसरं देवतेंची नावं आणि तिसरं म्हणजे कॉपर वेसल्स, ब्रास वेसल. मोनियर विलियम्स यांनी जागतिक संस्कृत भाषेचा शब्दकोश लिहिलेला आहे. मोनियर विलियम्स हे जॉर्ज ब्युलरचे खास मित्र. एवढंच नव्हे तर जेव्हा मोनियर विलियम्स डिक्शनरी लिहित होते त्यावेळेस ब्युलर आणि त्यांचा रोज संवाद व्हायचा. रोज ते भेटायचे आणि दिवसभरामध्ये मोनियर विलियम्सने जे जे काही शब्द काढलेले आहेत, जे जे त्याचे अर्थ काढलेले आहेत, ते ब्युलर बरोबर चर्चा करायचे. एवढं असून सुद्धा मोनियर विलियम्सनं त्यांच्या संस्कृत डिक्शनरीमध्ये ब्राह्मी या शब्दाचा अर्थ एक भारतातलं झाड आणि त्याचं नाव दिलं त्यांनी बॅकोपा मोनियरा, ज्याला आपण ब्रह्मी वनस्पती म्हणतो, ज्यानं जर टॉनिक घेतलं तर बुद्धी किंवा मेंदूची वाढ होते असं ॲडव्हर्टाईज केली जाते, जे सर्रास मार्केटमध्ये उपलब्ध आहे. दुसरं नाव मोनियर विलियम्सने दिलं, दुसरा अर्थ ब्राह्मी म्हणजे देवतेचं नाव आणि त्यात पुढे त्यांनी दिलेलं आहे सरस्वती किंवा दुर्गा. तिसरा अर्थ ब्राह्मीचा त्यांनी दिलेला आहे ब्रास मेटल, म्हणजे ब्रास मेटलचं वेसल, एक तांब पितळाचं भांड. मोनियर विलियम जॉर्ज ब्युलरचे खास मित्र. का बरं मित्र असून सुद्धा, म्हणजे ह्याचा अर्थ जॉर्ज ब्युलरने त्यांच्यावर चर्चा केली नसेल का ब्राह्मी शब्दाबद्दल? केलीच असणार आहे. परंतु मोनियर विलियम्सला ब्राह्मी हे लिपीला शब्द आहे हे पटत नसेल आणि म्हणून त्यांनी ब्राह्मी हा लिपी म्हणून लिहिलेलाच नाहीये. मग कुठल्या अर्थाने ह्या लिपीला आम्ही ब्राह्मी म्हणायला पाहिजे? कारण या शब्दाला ना ऐतिहासिक प्रमाण आहे, ना पुरातत्वीय प्रमाण आहे, ना शिलालेखीय प्रमाण आहेत, ना ऐतिहासिक प्रमाण आहेत. कुठल्या प्रमाणावर म्हणायचंय? केवळ एका धारणेच्या स्वरूपामध्ये म्हणून हा शब्द आम्ही ॲक्सेप्ट करायचा आहे का? केवळ एखाद्या मनुस्मृती किंवा नारदस्मृती या ग्रंथांमध्ये लिहिलंय म्हणून आपण ॲक्सेप्ट करायचा का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ब्राह्मी लिपीला कुठलंही प्रमाण नाहीये
असेल तर त्याने पुरावे द्यावेत. जसं एका त्या विदुषीनं म्हटलं की हे परंपरेनं आलेलं. कुठली परंपरा आलेली? 100 वर्ष जर आपण एक चूक करत असू आणि जर आपल्याला आता संधी मिळत असेल ती चूक सुधारण्याची, तर सुधारली पाहिजे. दिस इज अकॅडमिक लेवल. हे रिसर्च आहे, हे संशोधन आहे. अनेक इतिहासामध्ये दाखलेत, अनेक 100 वर्षामध्ये अनेक चुका ज्या पूर्वीच्या इतिहासकारांनं, भाषातज्ञांना किंवा पुरातत्वशास्त्रज्ञांनी केलेल्या आहे, आत्ताच्या संशोधनानंतर ते जेव्हा चूक ठरवण्यात आलं ते बदललं गेलेलं आहे. हा पुरावा आहे आपल्याकडे आणि केवळ भारतातच नाहीये तर जगभरामध्ये आहे. मग जर असं होत असेल तर एकच शब्द बदलल्याने काय बिघडणार आहे एवढं मोठं? लिपी तर काय बदलणार नाहीये ना. लिपी तर बदलत नाहीये. लिपीचे स्वर, व्यंजन, वर्णमाला सारखीच असणार आहे. परंतु जो चुकीचा शब्द आहे, जो चुकीचा शब्द आपल्यावर 100 वर्षांपासून लादला गेलेला आहे आणि ज्या महान सम्राट अशोकानं ही लिपीमध्ये हे शिलालेख लिहिलेले आहेत, तर त्या महान सम्राटाच्या आदरापोटी त्यानं लिहिलेल्या धम्मलिपी या शब्दाला एक आदर देऊन आपण त्यांच्या लिपीला धम्मलिपी म्हणू शकत नाहीये का? हा मूळ प्रश्न आहे मित्रांनो. आणि धम्मलिपी आपल्याकडे पुरावे आहेत. एक तरी ब्राह्मी लिपी लिहिल्याचं एक शिलालेख दाखवावा. बरं, ब्राह्मी जर एवढी प्राचीन आहे, एवढी आदरणीय आहे, का बरं कुठल्या ग्रंथांमध्ये त्या ब्राह्मीचं नाव आलेलं नाहीये? का बरं नंतरच्या राजांनी त्या ब्राह्मी लिपीचा नावाचा उल्लेख कुठे केलेला नाहीये? काय कारण असू शकतं? आणि म्हणून मित्रांनो, ब्राह्मी हे नाव हे अतिशय अयोग्य आहे. हे तुमच्या, माझ्यावर, देशावर आणि जगावर लादलेला हा चुकीचा शब्द आहे. त्याला कुठलाही सायंटिफिक अप्रोच नाहीये, त्याला कुठलंही अकॅडमिक स्थान नाहीये. जे काही स्थान आहे ते प्रमाणावर, कुठल्याही प्रमाणावर खरं ठरू शकत नाहीये. जे आहे केवळ ते त्यांची धार्मिक धारणा असल्यामुळे ही त्यांची पोटशूळ आहे. कारण ब्राह्मी शब्द ब्रह्मापासून आलेला आहे. त्याच शब्दापासून ब्राह्मण हा शब्द तयार झालेला आहे. आणि जर आम्ही ब्राह्मी शब्द काढला तर त्यांचा संपूर्ण पाया हलतोय आणि हीच त्यांची पोटदुखी. माझं सपशेल आव्हान आहे की कुणीही, भारतातले, परदेशातले कुणीही, त्यांनी सरळ दाखवून द्यावं की ब्राह्मी शब्दाचे एवढे प्रमाण आहे. मला ब्रह्माबद्दलही राग नाहीये आणि ब्राह्मी शब्दाबद्दलही राग नाहीये. मात्र प्रमाण दाखवा. उद्यापासून मी ब्राह्मी लिपी म्हणायला सुरुवात करेल. सम्राट अशोकांच्या लिपीला मात्र प्रमाण दिसले पाहिजे. मध्यंतरी काही जणांनी हॅरी फाल्कला, म्हणजे हा जो इंडोलॉजिस्ट आहे, ह्यांना ईमेल पाठवलं. या ईमेलचं उत्तर हॅरी फाल्कनी दिलं. ते उत्तर मी वाचलं. हॅरी फाल्कनी जे काय 3 पॅराग्राफ लिहिले 4 पॅराग्राफमध्ये. पहिल्या पॅराग्राफमध्ये त्याने लिहिला, लिपीचा अर्थ असा होतो स्क्रिप्ट अँड आर्टिकल. ठीक आहे ना, काय हरकत नाही, आम्ही तेही मान्य करतो. स्क्रिप्ट आणि आर्टिकल. आम्ही स्क्रिप्ट मान्य केलं, तुम्ही आर्टिकल म्हणताय. पण आर्टिकलला पुन्हा कारण नाहीये, प्रमाण नाहीये. पण स्क्रिप्ट म्हणायला कारण आहे आणि ते आम्ही स्वीकारलं. दुसरं कारण आणि दुसरं स्पष्ट शब्दात हॅरी फाल्क म्हणतात की डू द इंडियन पीपल डू नॉट बिलीव्ह इन गॉड ब्रह्मा अँड द ब्राह्मिन्स. मित्रांनो, काय अर्थ होतो या शब्दाचा, या वाक्याचा? हॅरी फाल्क विचारतात, त्या उत्तर देतात. ज्यांनी त्यांना ईमेल पाठवला होता त्या व्यक्तीला ते उत्तर देत आहेत की भारताचे आत्ताचे लोक हे ब्रह्मदेवामध्ये आणि ब्राह्मणांमध्ये विश्वास ठेवत नाहीये का? का बरं आम्ही ब्रह्मदेवावर विश्वास ठेवायला पाहिजे? काय पुरावा आहे त्या ब्रह्मदेवासाठी? म्हणजे विचार करा, हॅरी फाल्क कशासाठी ब्राह्मी लिपी म्हणतोय. आणि म्हणूनच हॅरी फाल्कला माझं स्पष्ट उत्तर आहे. हॅरी फाल्कला मी आज इथं जाहीर करतो, हॅरी फाल्कला मी ईमेल पाठवलेले 11 प्रश्नांची यादी त्याला दिलेली आहे. हॅरी फाल्कने मला उत्तर पाठवलं की भोसेकर सर, मला उत्तर देण्यासाठी मला 3 ते 4 तास लागतील. मी हॅरी फाल्कला पुन्हा प्रत्युत्तर दिलं की सर, तुम्ही 3-4 तास घेऊ नका, तुम्ही 1 आठवडा घ्या. हे माझं ईमेल गेलं 20 जूनला. आज आहे 8 जुलै.
18 दिवस झाले हॅरी फाल्कने माझ्या ईमेलला अजून उत्तर दिलेलं नाहीये. काय समजायचं आपण? आणि म्हणून मित्रांनो मी सांगतो, माझं तर जाहीर आव्हान आहे की ब्राह्मी लिपी हे एक तर त्याचे पुरावे द्या, आणि जर देऊ शकत नसाल तर आम्ही धम्मलिपीला जे पुरावे देतोय ते धम्मलिपी ॲक्सेप्ट करा. आणि तुम्ही जरी नाही केलं तर मला खात्री आहे या देशातले लोक सम्राट अशोकाच्या लिपीला धम्मलिपीच म्हणतील, आणि हा लोक आग्रहास्तव या लिपीचं, या ब्राह्मी लिपीचं नाव बदलेल आणि त्याला पुन्हा धम्मलिपी म्हणायला लोक सुरुवात करतील. हा भावनेचा प्रश्न नाहीये, हा धर्माचाही प्रश्न नाहीये, हा केवळ एक अकॅडमिक रिसर्चचा प्रश्न आहे. माझ्या प्रत्येक पुराव्याला तुम्ही पुरावे द्या. मी जसे पुरावे दिलेले आहेत तेवढेच पुरावे मला ब्राह्मी लिपीचे देखील हवेत. तेवढेच पुरावे इथली प्रत्येक जनता तुम्हाला मागतीये. ते पुरावे तुम्ही द्या, तरच आपण मान्य करू. आणि जर ते पुरावे काळाच्या साक्षीवर जर टिकले तर मित्रांनो, मी आज इथं जाहीर करतो, मी स्वतः या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणायला तयार होईल, मात्र पुरावे दिले तरच. अन्यथा धम्मलिपी हा सम्राट अशोकांच्या शिलालेखांसाठी सर्वात योग्य शब्द आहे, आणि धम्मलिपीपासूनच भारतातल्या आणि जगातल्या अनेक लिपींचा उदय झाला, हे तेवढं सत्य आहे. जसं पाली शब्दांनी, पाली भाषेमधनं अनेक शेजारच्या राष्ट्रांची भाषा आणि संस्कृती तयार झालेली, तशीच धम्मलिपीपासून भारतातल्या आणि शेजारच्या राष्ट्रांमधल्या लिपी प्रभावित झालेल्या आहेत, आणि त्याचं प्रतिबिंब आजही आम्हाला त्या लिपींमध्ये दिसतंय. आणि म्हणूनच ज्याला रॉबर्ट कस्ट म्हणतात की सम्राट अशोकाच्या लिपीचं खरं नाव असायला पाहिजे, जसं जेम्स प्रिन्सेपने म्हटलं होतं, वन इज नॉर्थन अशोका आणि सदर्न अशोकाची या सगळ्या लिपी, म्हणजे उत्तरेकडच्या लिपी आणि दक्षिणेकडच्या लिपी हे सम्राट अशोकाच्या लिपीपासून म्हणजेच धम्मलिपीपासून तयार झालेले आहेत, असं स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण जे पाहिलेलं आहे तर धम्मलिपीला प्रत्येक प्रमाण आहे आणि ब्राह्मी लिपीला कुठलंही प्रमाण नाही आहे. मी कुठल्याही भावनेच्या भरामध्ये कुठल्याही भाषेला आणि कुठल्या लिपीला आम्ही भावनेच्या भरात नाव देणार नाहीये. हे गेल्या 10 वर्षाचं कंटिन्यू संशोधन आहे, आणि हे संशोधन आम्ही पुस्तकाच्या रूपानं काढलेले, ग्रंथ रूपानं काढलेले. सम्राट अशोकाने लिहिलेल्या लिपीला नाव जे आहे इयम धम्मलिपी, तर इयम धम्मलिपी नावाचा ग्रंथ काढलेला आहे, आणि तो काढलाय 2014 साली. जर लोकांना त्या धम्मलिपी शब्दाबद्दल एवढा राग होता, एवढं अमान्य होता, तर त्यांनी 2015 साली काढायचा होता ना इयम ब्रह्मलिपी नावाचा ग्रंथ एखादा, आणि द्यायचं होतं उत्तर. का बरं आजपर्यंत देऊ शकले नाही उत्तर? आजपर्यंत मी 50 आर्टिकल लिहिलेले आहेत भारताच्या आणि जगभरातल्या जर्नल्समध्ये धम्मलिपीसाठी. का बरं एक पण इतिहास तज्ज्ञ, पुरातत्वशास्त्रज्ञ किंवा इंडोलॉजिस्ट ब्राह्मी लिपीसाठी एखादा आर्टिकल लिहू शकला नाहीये बरं? का बरं तो विरोध करू शकला नाहीये? हा इथं प्रश्न विचारण्यासारखा आहे. कारण मी फक्त त्यांना 4 प्रमाण मागितले: शिलालेखीय प्रमाण, ऐतिहासिक प्रमाण, पुरातत्वीय प्रमाण, ग्रंथीय प्रमाण. हे 4 प्रमाणावर त्यांनी उत्तर द्यावं मला की ब्राह्मी लिपी हा योग्य शब्द आहे, आपण ते मान्य करूयात. तर मित्रांनो, मला आपल्याला इथे एकच सांगणं आहे की सम्राट अशोकाची सर्वात प्राचीन जी त्यांनी भारताला एक देणगी दिलेली आहे, ही लिपी ही धम्मलिपीच होय. धम्मलिपीशिवाय पर्याय नाही आहे, आणि धम्मलिपीच ही भारताच्या सर्व लिपींची जननी होय. मित्रांनो, आज आपण माझं जे मी जवळपास गेल्या 1 तासभर बोलत होतो हे आपण शांत चित्ताने आपण ऐकलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. तसंच ह्या माध्यमातून आपण सर्वांशी मला विचार शेअर करण्यासाठी फेसबुक ग्रुपने जे मला एक प्रचंड एक चांगलं एक विचारपीठ दिलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं, त्या चॅनलचं, ह्या फेसबुक ग्रुपचं मी खूप आभारी आहे, धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्वांना सविनय जय भीम. काही प्रश्न असतील तर कृपया विचारा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
धन्यवाद मित्रांनो. जय भीम, जय भारत.